योद्धा न्यूज चॅनल। शिरोलीत मशाल दगदगली। मंगेश सावंत यांच्या प्रचारासाठी ग्रामस्थ एकवटले। परिवर्तनाचा ठाम निर्धार। खेड, पुणे। आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या रणधुमारीत काळूस मेदनकरवाडी गटातील राजकीय वातावरण कमालीचे तापले आहे। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अधिकृत उमेदवार मंगेश गुलाब सावंत यांच्या प्रचारासाठी शिरोली येथील ग्रामस्थ आता स्वतःहून मैदानात उतरले आहेत। मंगेश निवडा, विकास घडवा अशा घोषणांनी शिरोलीचा परिसर दुमदुमून गेला असून गावात परिवर्तनाचा झंझावात पाहायला मिळत आहे। ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आणि योद्धा न्यूजशी संवाद। प्रचारादरम्यान योद्धा न्यूजचे प्रतिनिधी नारायण सूर्यवंशी यांनी शिरोलीतील जनभावनेचा आढावा घेतला। पंचायत समिती गण यामध्ये त्यांचा मंगेश गुलाब सावंत यांचा प्रचार चालू आहे। तर चला जे प्रचार करणार आहेत आपण त्यांचं मनोगत आपण घेऊया। नमस्कार। नमस्कार। आता हा जो प्रचार चाललाय तर तुम्ही सगळे जे फिरताय बरोबर, तुम्हाला तिथं फिरताना तुम्हाला काय काय रिस्पॉन्स येतो? अतिशय खूप सुंदर असा रिस्पॉन्स आहे। पंचायत समिती, जिल्हा परिषद गट काळूस गणामध्ये अतिशय मोठा प्रतिसाद आहे। जिल्हा परिषदेचे उमेदवार गणेश नाना आरगडे, त्याचबरोबर पंचायत समितीचे उमेदवार मंगेश भाऊ गुलाबराव सावंत पाटील या रिंगणात उतरलेले आहेत। विशेष तत्वावरती जाकमातेच्या मंदिरामध्ये संपूर्ण गावाने एकजुटीने निर्धार केलेला आहे। आज तालुक्याचे आमदार बाबाई शेठ काळे यांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक लढवली जात आहे। तरी पण संपूर्ण गावावर आमदार साहेबांनी विश्वास ठेवून आपल्याला पंचायत समितीला मंगेश भाऊंना संधी दिलेली आहे। त्याचं आपल्याला त्या दिलेल्या संधीचं सोनं करायची संधी गावाला आलेली आहे। त्याबरोबर आज गाव आपल्या पुणे नाशिक हायवेवर असल्यामुळं आज गावाने त्या पद्धतीचं वातावरण करून देवीच्या मंदिरात निर्णय घेऊन आपल्या मशाल या चिन्हावरती बहुमताने निवडून आणायचा निर्धार केलेला आहे। मी सोशल मीडियाच्या माध्यमातून सर्व शिरोली ग्रामस्थांना, सर्व गणातील गटातील लोकांना आवाहन करतो, आपले हे उमेदवार काम करणारे उमेदवार आहेत। नाना सर्वसामान्य कुटुंबातले उमेदवार आहेत। त्याचबरोबर मंगेश भाऊ सावंत ही सर्वसामान्य कुटुंबातील आहेत। त्याच्यामुळं आपल्याला ह्या दोन चेहऱ्यांना तालुक्याच्या राजकारणात पाठवायचं आहे। त्याच्यामुळं बहुसंख्य लोकांनी सामील होऊन विशेष तत्वाने शिरोली ग्रामस्थांनी आपल्या देवीच्या मंदिरात जे ठरलंय त्याप्रमाणे भविष्य काळामध्ये आपल्याला मशाल चिन्हाला निवडून आणायचंय एवढीच विनंती करतो आणि थांबतो। त्यांनी शिरोली गावाने जो निर्णय घेतलाय, एक गाव एक उमेदवार, काळूस गावाने जो निर्णय घेतलाय एक गाव एक उमेदवार, आणि त्याच अनुषंगानं उत्स्फूर्त असा प्रतिसाद नात्यागोत्याच्या माध्यमातून असेल किंवा या ठिकाणी वडगाव, चांडोली, शिरोली, खरपुडी, संतोषनगर, वाकी आणि काळूस या सर्व पंचक्रोशीतील लोकांनी असा निर्णय घेतलेला आहे की आपण एक गाव एक उमेदवार या संकल्पनेला साथ देऊया आणि भविष्य काळामध्ये मग गणेश नाना आरगडे असतील किंवा मंगेशभाऊ सावंत असतील यांच्या पाठीमागे ताकदीने उभा राहण्याचा निर्धार या ठिकाणी घेतलेला आहे। आज जरी प्रचार फेरीमध्ये आपले उमेदवार नसतील तर संपूर्ण गाव या मंगेश भाऊसाठी बाहेर पडलेलं आहे। उमेदवार उमेदवारांचं काम करतात आणि गाव उमेदवारासाठी प्रत्येकाच्या दारोदार या ठिकाणी मतरूपी आशीर्वाद घेण्यासाठी संपूर्ण शिरोली गाव एकवटलेलं आहे। आणि भविष्य काळामध्ये तालुक्याला आमच्या मंगेश भाऊंच्या रूपानं सेवा करण्याची संधी निश्चित मिळणार आहे। याबद्दल कुठल्याही मनात या ठिकाणी शंका नाही। मी आपल्या माध्यमातून एक विनंती सर्व मतदारांना करतो की आपल्या सर्व मतदारांनी आपल्या गाव जसा शिरोली गाव जसं एकवटलाय
त्या पद्धतीने आपल्या नातेगोत्याच्या माध्यमातून असेल किंवा आपल्या गणाचा विकास करायचा असेल तर मंगेश भाऊ असेल किंवा गणेश नाना असतील यांच्या पाठीमागे मतरूपी आशीर्वादाने आपण सर्वजण उभे राहावे अशी विनंती करून या ठिकाणी माझे मनोगत पूर्ण करतो. नमस्कार, मी शिरोली गावचा एक सधन शेतकरी बारकू पवळे. या जिल्हा परिषद पंचायत समिती गटातील अधिकृत उमेदवार मंगेश भाऊ सावंत आमच्या शिरोली गावचे सुपुत्र. त्यांची कामाची ख्याती ही सगळ्यांना माहिती आहे. मग त्यांनी केलेल्या समाजामध्ये कामं, आमच्या गावच्या सगळ्या जडणघडणीमध्ये कामं, मग त्यांचं आंदोलन असेल पक्षाच्या माध्यमातून, असा एक कर्तृत्वदार कार्यकर्ता आमच्या गावच्या सगळ्या वडीलधाऱ्यांच्या एक विश्वासाने मग पैलवान संजय सावंत असतील, रवींद्र भाऊ असतील, आप्पा असतील, तिकडे सरपंच संजय देखणे असतील, हे अशी सगळे ज्येष्ठ मंडळी सगळ्यांनी निर्णय घेतला एक तरुण कार्यकर्ता गावातून द्यायचा, गाव एक करायचं. त्याच पद्धतीने सगळ्यांनी गाव एक केलं आणि आज प्रचाराची धुरा म्हणून सगळे वडीलधारी मंडळी गावोगाव किंवा आमच्या गावातल्या सगळ्या घरांमध्ये जाऊन सगळ्यांना भेट देतात, सगळ्यांना सांगतात की बाबा गावचा उमेदवार आहे, त्यांचं काही चुकलं असेल, उमेदवाराचं काही चुकलं असेल तर माफी असावी. सगळी वडीलधारी माणसं प्रत्येक मतदाराच्या पाया पडतात आणि सगळ्यांना सांगतात. हीच सगळ्यांना मतदारांना माझी विनंती आहे की सगळ्यांनी येत्या 7 तारखेला त्यांच्या मतदानाच्या आशीर्वादाने मंगेश भाऊ सावंत यांना विजय करावं हीच त्यांना सांगतो. आणि गणेश नाना आरगडे यांनाही चांगल्या बहुमताने विजय करावं हे सांगतो. मी या ठिकाणी थांबतो. चला सर, माईक घ्या. आपल्याला